तुम्हाला सांगते, एकदा एका माणसाचं लय डोकं दुखत होतं. सगळे कितीतरी आयुर्वेदिक मोठे मोठे दवाखाने केले, जाणता जुशी केला, त्याचं काही डोकं राहतच नव्हतं. मग त्या माणसाचा मित्र म्हणला, अरे माझा एक मित्र आहे म्हणला, त्याच्याकडं लय लांबून लांबून लोक येतात म्हणला, कसलं बी डोकं दुखायला तो मित्र विलाज करतो म्हणला. बरं ठीक आहे म्हणलं. मग तो माणूस गेला त्या ह्याच्याकडं, त्या मित्राच्या मित्राकडं. मग गेल्यानंतर त्याने एक छोट्या छोट्या दिल्या, 5-6 गोळ्या दिल्या आणि सांगितलं रोज सकाळी आणि संध्याकाळी खा आणि शांत झोप घे म्हणला, कुठलंही डोक्यात टेन्शन घेऊ नको. मग 8 दिवसानं त्या माणूस डोकं पूर्ण दुखायचं राहिलं. 8 दिवसानं माणूस त्या ज्यानं गोळ्या दिल्या त्याच्याकडे गेला आणि म्हणला, अहो म्हणला एवढे मोठे मोठे दवाखाने केले म्हणला आणि तुम्ही तर मला फुकटात गोळ्या दिल्या म्हणला, 8 दिवसात माझं डोकं आता कसलंच दुखत नाही म्हणला, त्या गोळ्या आहेत तरी कुठल्या. त्यावेळेला त्या मित्रानं सांगितलं की म्हणलं ही गोळ्या नव्हत्या, फक्त एक साबुदाणा दिलता म्हणलं तुम्हाला, एक 5-6 साबुदाणे दिलते, पण जो तुमच्यात आत्मविश्वास आहे तो पहिलं मी जागृत केला. तुम्हाला जी शांत तुम्ही झोप घेत नव्हते, टेन्शन घेत होते, ती तुम्हाला बंद करायला सांगितलं. आणि कितीही मोठा आजार असू देत, आपल्यातला जेव्हा आत्मविश्वास जागृत होतो ना की मी दुरुस्त होतोय आणि मी दुरुस्त होत आहे, तर आपला मेंदू असा आहे ना ते आपल्या शरीरापर्यंत पोहोचवतो. आणि जेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो तेव्हा निम्मे आजार हे बरे होतात. आणि मी तेच केलं, फक्त तुझ्यातला आत्मविश्वास जागवला, कुठला औषध गोळ्या नाही घेता तुझं डोकं आपोआप राहून गेलं. त्यासाठी माणसानं कुठलं काम असू द्या, कुठलं काही असू द्या, स्वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवणं गरजेचं आहे.